नमस्कार मित्रांनो, आमच्या व्हिडिओमध्ये तुमचं परत एकदा स्वागत आहे. माझाच आवाज येत असेल कारण हिने हिचा माईक खाली ठेवलेला आहे. घेतला मी. ओके. तर आज मी काल ना काहीतरी केलं. मी मृदुल शर्माची व्हिडिओ बघत होती आणि त्याच्यामध्ये तिने एक लिंक मेन्शन केली ज्याचं नाव आहे फूड स्क्वेअर मार्ट. तर या इथे ना सगळं असं एक्झॉटिक व्हेजिटेबल्स, एक्झॉटिक फ्रुट्स असं सगळं मिळतं. हा गौरांगचा अलार्म ना? नाही मम्मीचा आहे. ओके. तर हे सगळं मिळतं. तर मी विचार केला आपण पण ट्राय करूया आणि ह्यांना न सांगता मी एवढी फळं मागवली. भाई, आणि दिसायला एवढी डेंजर आहेत ना, शपथ सांगतोय मी कधी आयुष्यात नाही बघितले काटेवाला एक काटेवाला. भाई तो एलियन वाटतोय. नाही हे असे फ्रुट्स. ओके, फळं संपवायची आहेत कारण एक मिनिट, फळं आज जर संपले खवडा दिन एक, ही फळं महिनाभर टिकवायची आहेत. मी तुम्हाला सांगते या सगळ्या फळांची प्राइस आहे 8,500. समजलं का? टिकणार आहेत काही आता टिकवायला लागतील. नवीन फ्रीज घेऊ EMI वर 2,000 रुपये EMI परवडेल मला महिन्याचा, पण ही 8,500ची फळं मी पहिलं महिनाभर टिकवणार. पण हे बघ, असं आहे ना की 8,500 रुपये आता जर आपण भरले, कारण ही अशी फळं मी नाही बघितली. हे काय आहे? ककाओ. अरे म्हणजे मी तुम्हाला जस्टिफाय करतोय, तू स्पेंडिंग 8,500. हे काय? हे काय आहे? व्हॉट इज दिस गाईज? व्हॉट इज दिस? लिची आहे ती एक प्रकारची. एक करून आपण सांगू. एक एक करून ओके. आपण नावं एक एक करून सांगूया. मम्मी काय वाटतं तुला 8,500ची फळं खाणार आहेस आज? काय बोलू आता? मला तर काय सुचतच नाही. 8,500 1 ग्राम. ठीक आहे, खाऊन बघ. हा करेक्ट, खाऊन बघायला काही हरकत नाही. एक ओके. आता नेक्स्ट टाइम मी याचा एक फायदा सांगतो. आता ही सगळी खाल्ली तर नेक्स्ट टाइम परत 8,500 रुपये खर्च नाही होणार ना. नाही. मी आणि मागे बघतोय, मी तिकडे बघायचं सोडून. नेक्स्ट टाइम 8,500 रुपये खर्च नाही होणार. एखादं आवडेल तेच मागवणार. एक्झॅक्टली. बघूया हे कसं. एक्झॉटिक फ्रुट्स का बोलतात? कारण की हे हे imported खाली आहे. राजू भैयाकडे नाही मिळत कारण. मग कोकम पण त्यांच्यासाठी एक्झॉटिक. येस काय येस. बोलतो? हा. त्यांच्यासाठी मग? मँगो इज एक्झॉटिक फ्रूट. हा. नाईस नाईस नाईस. हा. आता सर्वात पहिले काय खाऊया? ए पासून चालू करूया. हा? ए कोणा एक एक काय? आहे ॲप्रिकॉट. ऍप्रिकॉट. येस, ओके ओके ओके. ऍप्रिकॉट मी नेहमी ना ड्राय फ्रुट्स मध्ये खाल्लंय. माझ्या हातात ते हे आलं असंच पाहिजे. असतं का? असं मला माहिती ते पावडरी टेक्स्चर आहे. वेल्वेट असतं. वेल्वेट करेक्ट, Velvet परफेक्ट okay. परफेक्ट. असं वेल्वेट वाटतंय. वेल्वेट सारखं लागतंय. हे असेच खायचे असतात का? मला नाही माहिती. भाई आपण बघायला पाहिजे का कसे खायचे ते. माहितीये ना कुठलं तरी फळ उगाच कच्चं खाल्लं तर डायरेक्ट ओम शांती ओम. ऍप्रिकॉट तर आय थिंक असंच खायचं असतं. अरे जर्दाळू आहे हा. आलू बुखार. ए आलू बुकर प्लम असतं. हा. ऍप्रिकॉट आहे. हे जर्दाळू आहे. कसं ए ही साल उचललंच खराब आलं. मग आपल्याला फर्स्ट एक्सपिरियन्स चांगला कसा येणार? नाही, एक काम करू, हे घे, हे तू खा. ही बघ, ही खाऊन मोकळी पण झाली. हे घे, म्हणून मी तिघं एकत्र खायचं म्हणून हे केलेलं. हा ना. आणि ह्याच्या आतमध्ये हे पकडू पण नाही शकत आहे. हा, ह्याच्या आतमध्ये बदाम असतो, तुम्हाला जर माहिती असेल तर. जर्दाळूच्या आतमध्ये. ए हे ए या हा. ऍप्रिकॉट की बात चल रही है. हा, हे ऍप्रिकॉटच चुकवून जर्दाळू होतो. काही अरे जर्दाळू काय असतं? मसाला. नाही, जर्दाळू. मला वाटलं खडा मला मसाला जेवढं म्हणजे माहितीये काहीतरी मी असतं. बरोबरच बोलतोय, मी चुकीचं नाही बोलत. साल नको खाऊ. मी साल नाही खाल्ली. हम्म. कशासारखं तरी लागतंय. अंजीर भाई. नाही. नो. काय नाही अंजीर. हे प्लम सारखं लागतंय. प्लम सारखं लागतं, ओव्हर पिकलेला प्लम. आणि गोड नाही. हे वाला गोड नाहीये, ते वाला गोड असते. नाही, एवढं नाही आवडलं. ह्याची प्राइस काय काय स्पेसिफिक? हे नाहीये. हे कापूया जे कडक आहे. कडक वाला खाऊन बघूया. बट खायला मस्त वाटतंय. मला ही सुरी सगळ्यात जास्त आवडली भाई. Thank you so much. रप्पा रप 30 कापलं रुपये. जातं. ही का मागवली माहितीये का? तू साली सकट खातोस? कारण की जुनीवाली ह्याने हरवली. मी मला साल खायचीच इच्छा होत नाहीये. साल मी जिभेला चिटकवली कसं तरी वाटलं मला. धपाधप खातोय. प्लम. प्लमच आहे. मला एवढा काही मेजर डिफरन्स नाही ह्याचा आणि प्लम मध्ये. मी प्लमच खाल्ला नाही म्हणून मी अंजीरवरती आहे. बट मला हे कुठेतरी अंजीर सारखं वाटतंय. जे ओला अंजीर असतं ना ते, हा. ही सुका अंजीर विचार करते. सुकवलेले. येडी. आता नेक्स्ट. ओके. पीच. पीच पण मी कधीच नाही खाल्लं. मी पीच फक्त चॅट मध्ये पाठवले. मस्करी करतोय त्याचा चेहरा तो अजून करतोय भाई, मस्करी करतोय. चाल्या नाही, मस्करी करतो. लोकांनी मला इकडे ठेवलंय हे धुवायला इथे फळ. ऍक्च्युली साडीसोबत असं चांगलं लागतंय. आपण ना मग मी साली सकटच खाल्लेत. म्हणून ही आता पीच. misguide अख्खा होतो. पीच कापतोय जो संपवायचे महाग आहे. पण पीच प्लीज बेटर बी गुड. हा, आणि तो पिकलेला आहे का पण?
ते नाही कळत आता. आम्ही खाल्लेच नाहीत फळं म्हणून आम्हाला माहितीच नाही पिकलेली आहेत की नाही. पिकलेलं वाटतंय. रेट कोण करणार? हा याला रेट करूया थांब. ह्याला मग? काय रेट करायचं? ये इसको भाई. मी तसं नको काढू रे. दिस इज विदाउट साल 7 हा. विथ साल 8. सेम. मला 7च वाटतंय 8 पर्यंत नाही मला पोहोचत. ह्याचा सुगंध आई शपथ. खूपच अमेझिंग आहे. पीच वाटतंय. आणि पीच आईला- जसा सुगंध हे येतो ना बघ, बस हे बघ वास घे. माहितीये जसा पीचचा सुगंध येतो तसाच आहे. आपण ड्रिंक्स प्यालो पीच आईस टी आणि हे सगळं पीच आईस टी वगैरे Obvious पितो, reason. त्याच्यामध्ये जरा स्ट्रॉंग फ्रेग्रन्स असतो ना. सेम तेवढाच स्ट्रॉंग आहे जसा कापला असा. आह, चल एकत्र खावा एक. त्या मम्मीला हे कसं देते. खायचं असं? लागलं ना? अगं पण नाकाला जर लावलेलं का ते? आणि नाकाच्या आत टाकला आता तिने. नाकाच्या आत गेलं. हे घे. दुसरं घे. हा. चल 1 2 3. मला नाही खायची इच्छा होते. आई माय शपथ. गॉड आई शपथ. भाई आईच्या गावात. हा फळ कसा नाही खाल्ला मी पहिले कधी. हा खूप भारी फळ आहे. अमेझिंग आहे. हम्म. आंब्याच्या नंतर मला हा आवडला. आणि ज्युसी आहे. एकच आणि होता. नेमका हा एकच मागवला. अरे यार सालीसोबत बंडल आहे. खाऊन बघ. साली सोबत मी कधीच साली ती शिवाय बाई मला अरे म्हणजे आम्ही ना 2-3 हम्म. फळं मागवलेली, त्याच्यामध्ये ती मला सकाळी बोलली की हे फळं नाहीये, तर मी बोलली ओके त्याच्या बदले दुसरं दे. मग ती बोलली पीच टाकू का? पीच 2 टाकते. मी बोलली की ठीक आहे. तर ती बोलली 2 टाकले तर 350 रुपये अजून द्यावे लागतील. मी बोलली एकच टाक. येडी 8,500 8,000 केले. ह्याचं किंमत सांगितली ना, ह्याची किंमत हे डोक्यात मारलं पाहिजे हिच्या. हा? एवढी किंमत आहे ह्याची. 8,000 खर्च केले. 350ला विचार करते पण हे खूप अमेझिंग फळ आहे. मला नंतर हे बडबडले 8,500. बरोबर आहे भाई. जो पहिला फ्रूट खाल्ला ना तो एक्झॉटिकच्या जवळ मला पण हा नव्हता. दररोज हवाय म्हणजे हा हा मागो. आई शपथ. मग खाताना पण आपले ते असं उडतं ना. हा तसं होतंय. Juicy असं आहे direct यार. ज्युसी आहे. ते center बघू fruit तुझा चं- वेगळा लागतोय का? नाही म्हणजे ते माहिती कटरीना आणि हे लोक दाखवतात स्लाइस मध्ये. हा. हे ऍक्च्युली तसं डायरेक्ट फळ. वेगळ्या डायमेन्शन मध्ये गेलो 2 मिनिटं. हो. जो पहिला घास घेतलाय ना भाई तो हा. नेक्स्ट लेवल. पण तुमचं संपत का नाहीये? मी ना आईस्क्रीम पेक्षा हे प्रिफर करेन. हा. ऍक्च्युली आणि थंड वाटतं आणि feeling. पीच आईस टी जशी लागते ना हे खा बाई. त्याच्याहून जास्त better आहे. खाण्यासाठी चांगलं आहे. म्हणजे पाणी मला थोडी जागा दे रे. हम्म. माझा बोचाच टेकत नाही. ही पप्पांसाठी ठेवलं काय? पीच. आता 10. मी 10 देणार. मी पण 10 on 10 10. 10 10 बाय 10. ओके. आता हे हा चल हे टमॅटिलो काय ग्रँडिलिया मला तर हे मिळतं. ग्रॅनाडिला हे काहीतरी आहे. ग्रॅनाडिला काहीतरी आहे. नाही ते हे आहे. हा ते आहे. हे हे try करूया. टमाटिना काहीतरी आहे. म्हणजे हा टमाटरच वाटतोय. मला नाही हे माहिती. तर तिने डायरेक्ट ओपन केलं. हे असं त्याला म्हणजे शेल आहे. असं हा. पान आहे. हा पान. म्हणजे हे गुजबेरी जे खाल्लेलं ना गुजबेरी गुजबेरी. त्याच्यासारखंच आहे. गुजबेरी आणि छोटी होती. आतमध्ये असं मला फळ. गुजबेरी पण नाही माहिती. असं लिपलिपीत आहे. नाही माझं हे नाहीये. पेर सारखं वाटतंय. नाही हे टमाटर सारखंच हे आहे. टमाटर शिमला मिरच्याच वाटतंय. हे वाटते. टमाटर वाटतंय. नाही बाहेर मला शिमला मिरच वाटते गाईज. ते मला पण ते कापायला. भाई हे हे मी कच्चं नाही आहे. खाऊ शकत यार. हे शिमला मिरच आणि टमाटरचा बच्चा आहे हा. हे फळ आहे. हे भाई क्रॉस ब्रीड वगैरे पण असेल हा. त्यांनी चला खाऊया. हा हे ही? स्क्वेअर टमाटर पण हे पिकलेलं नाहीये. हे लाल असतात. नाही लाल आणि ग्रीन वाले पण होते. चल 1 2 1 1 2 3. ही भाजी आहे. हे ना चांगलं आहे. ही काय चांगलं? स्टार फ्रूट. स्टार फ्रूट आहे. स्टार हा फ्रूट. मम्मी एवढंच मिळालं. फक्त स्टार फ्रूट हे थांबा. आंबट गोड असतं ना तसं नाही. स्टार फ्रूट कसं मध्येच आंबट गोड काहीतरी झालं असतं तसं नाहीये. मला माहित नाही हे मधलं Same खायचं असतं की texture नाही. आहे. आय कांट. सॉरी आय रेस्ट माय केस. पण हे मी फळ विकत घेऊन खाणार नाही. नाही. हे फ्री मध्ये दिलं तरी नाही खाणार मी. फ्री मध्ये पण नाही खाणार. लेट अलोन 8,500 रुपये भरेन मी. ह्याचा वास फळाचा नाहीये. काहीतरी आहे. मी पण आहे. हे स्टार फ्रूट. स्टार फ्रूट नाही. स्टार फ्रूट इथे. हा ऍक्च्युली स्टार रोज फ्रूट. शाळेच्या बाहेर मी स्टार फ्रूट खायचो. कच्चा टोमॅटो तू केली पीच पहिला खाऊ. हा हा मग ना. कच्चा टोमॅटो सेम असला. पीच सारखा फळ नाही खाल्ला मी आजपर्यंत. नाही पण ठीक आहे ह्याला मी देईन आंब्यानंतर 1 on 10. peach. 1 on 10 कारण हे टमाटर आहे का काय कळत नाही. टोमॅटो मी सांगते, पैसे वाया कच्चा गेले. टोमॅटो असतं हा. ना, ते तिखटचं हे नाही असतं. मम्मी हे खाऊ शकत. भाजीमध्ये हे टाक. waste गेलंय. आता हा लिंबू वाला ह्याचं नाव आहे What is this? स्क्वेअर एकच उघड्या पाहिजे. ग्रॅनाडिला. Peach नाही ठेवलं यार. हा शाणी पप्पा बघताय ना
पटवा ना हे आठवणीने ठेवूया. जे टमाटर काय रे शिमला मिरच सारखं लागलं ना ते आठवणीने ठेवतायत. पीच नाही ठेवता आला शिमला तुमच्या मिरची आयडिया. better. शनी तू कापू नको, हे तुला दगड नाही जमत वाटतोय आहे. बाई, दगड. ए बाई, हा. नाही हे ना मी असं बघितलं. ओ आपण कालच व्हिडिओ बघितला हे असं. ओ, संत्र्यासारखं ए सोडायचं. पहिला फोड ओ, हे बघ पहिल्या सगळी हे असं फुटतंय आणि आतमध्ये ना हे बघा ते तुम्हाला. चमच्याने खायचं. हे बघा हे बघू, बघा बघू, हे बघा हे भाई हे एलियन. हे बघ हे बघ. इग बाई. हे मी काढलं ना की तुम्हाला दाखवतो कसं दिसतं. हा. थांब. कोण बनवतोय अशी फळ? हे बघा ना हे इकडे तुम्हाला दिसतंय. हे सगळं आतमध्ये असं आहे आणि हे एकदम भाई हे एलियन फळ आहे. एलियन फळ आहे हे. स्लाईम ए- लगेच खाऊ नको. कोणाचे डोळे ते? हे माझं बेडकाची अंडी वाटतात. हा माशाचे सब्जा अंडे टाईप असे असतात. बट नॉट सब्जा. हे बघ. हे मी माझं काढलंय कसं बस. लवकर खा काढा. खा खा पटकन पहिले तू. नाही नाही एकदा एकदा. हे, वास काय छान बघू बघू आहे. बघू. माशाचे अंडे भाई असतात. साहब. वास खूपच छान आहे. लवकर काढा ना. हा दे त्याला दे त्याला घे, दे. घे, घे पटकन. 1 2 3 करून. साईड कुठे आहे? अर्धी तीच आहे साईड का? तीच तेवढं आहे आहे? आतमध्येच आहे. मोठा चमचा भरा. मोठा चमचा भरा. गुळगुळीत आहे एकदम. 1 सब्जा 2 दुई 3. भाई बघू आण. पप्पा मी नाही खातो. गेला. मम्मीला दे मम्मीला दे. पप्पा सिया बघितलं कसं. आतमधलं तुम्ही ते बाहेरचं खाल ना ते गुळगुळीत वाला गोड आहे एकदम आणि मधलं ते बटरस्कॉच सारखं लागतंय. कटोक कुटुक म्हणजे टेक्स्चर रे. डाळिंबामध्ये हा डाळिंब सारखं आहे. डाळिंबाच्या आतमध्ये बिया असतात ना तशा आहेत आणि वरचं जे आहे ना ते खूपच टेस्टी लागतंय. आमच्या गावात हे फळ इंडियामध्ये का नाहीये? आता काय? हम्म. हे पप्पांना देऊया. डाळिंबाच्या बिया हम्म. आपण चावून खातो ना. आणि तर हे बिया मी- चावल्यावरती बबलगम टाईप फ्लेवर येतोय. हा. हे एकदा ट्राय करण्यासारखं आहे. हम्म, कारण जेवढं युनिक आहे ना दिसायला भाई हो. हे आतमधनं तेवढंच खायला पण Unique आहे. खूप बघून ना वाटलं ना की चांगलं गोड असेल. बट हे कधीही खाऊ शकतो असं आहे. क्रंच हो. पण आहे त्याच्यामध्ये क्रंच पण आहे. आणि स्लायमी सारखं ज्यूस पण आहे. आहे. खूप अमेझिंग आहे. आपल्याकडे अजून एक पिकलेलं आहे आहे. ना? आता 4च फळ राहिले. 1 2 3 4. अक्कड पकड करून करूया. नाही आता सर्वात ओके हे दिसतंय. हा ठीक आहे हे चल. 3 एकदमच खतरनाक आहे. म्हणजे ते आउट ऑफ दिस वर्ल्ड वाटतं. हे मला व्हॉट इज दॅट? हे आहे पॅशन फ्रूट. तर हे ना मी कटरीनाच्या व्हिडिओ मध्ये फर्स्ट टाइम बघितलं होतं की तिचं हे फेवरेट फ्रूट आहे. मी एका ह्याच्यात रेस 2 मध्ये बघितलेलं आहे. हम्म? पॅशन फ्रूट मी- रेस 2 च्या मूवी आणि मध्ये बघितलेलं. हे ना मी काप- सेप्टोवरनं घेतलंय. हा हे आम्ही ऑलरेडी मागवलेलं पण त्यांच्याकडे अवेलेबल संपलं. आउट ऑफ स्टॉक गेलो. सॉरी थोडासा फोन आला होता. येस. तर हा पॅशन फ्रूट कटरीनाच्या रेफरन्सने मी मागवलाय. कापून बघूया हा कसा खातात. भाई वास. तिकडे जा ए तिकडे जा तिकडे जा तिकडे जा. काय सुगंध आला. तुम्हाला आला यार. सॉरी तुम्हाला सुगंध नाही देऊ शकत मी पण तुम्ही हे बघा ऐकलं. 1 2. भाई कुठले एलियन फळ आहे ती. हे असं दिसतं. फोन फोन. काय वास आहे हा. आतलं सेमच नाहीये. हा त्याला वासच Brandy नाही देते. सारखं. त्याला वास दे ना. अरे एक एक लेवल वरती हा यार. बघू. चल चल टेस्ट टेस्ट. हा काहीतरी भाई भारी फ्लेवर आहे. आणि सेम आहे बघ. सेम स्लाइमी आहे ना त्या ह्याच्या. खाली पडलं खाली हे पडलं. हा हात लावलं तरी पण ए, हा काय होता ऍप्रिकॉट? नाही. ऍप्रिकॉट हा आहे. हा ग्रँडीला होता. हो सेम ब्रीड असणार. हा पॅशन मस्त मस्त लागेल हा. खाल्लास ना नाही काय? नाही खाल्ला. हे पाय हा, खाली खाली सांडतोय. खाली हा, पडलं हा, मग. अरे हा खाली सांडत Oh my नाही. God. कसं आहे माहितीये का मला असं ती वाटतं dish तिथे की ठेवली. की ग्रँडीला जर पिकला तो बनतो पॅशन. नाही हे पॅशन कुठून आला. तो पिकलेलाच ग्रँडीला होता. ह्याच्यामध्ये ह्याचं- जे बिया आहेत ना ते ट्रान्सपरंट बिया आहेत. नाही नाही ह्याच्यामध्ये विथ फ्लेवर वाले बिया आहेत. ह्याच्यामध्ये तुम्हाला माहिती कसा वास येतोय. पॅशन फ्रूट सारखा. नाही एक टेस्ट करूया. 1 2 3 कर. हा पिकलेला नाहीये. मँगो वाटतंय. मँगो मँगो मँगोला चॉकलेट मँगो डॉली मँगो डॉली. नाही मँगो ते छोटं कॅन्डी येते त्याचं नाव काय. आंबट आहे. पण मस्त लागतोय. अरे तो मँगोचं कोणतं चॉकलेट. मँगो वाईट. मँगो बाईट सेम वास आहे मँगो बाईटचा सेम. आणि टेस्ट एकदम कैरी सारखा. ह्याची ग्रेव्ही ना रस ग्रेव्ही. हम्म. हम्म. खल्लास हा बाई. पिकला नाहीये. याचं आतमध्ये सेम तेच किड्या टाईप टेक्स्चर आहे एलियन सारखं आतमधनं. तसंच आहे सेम पण तुला ते कसं जे होतं मला ना. वाटतं की हे पिकलं पाहिजे. हम्म. हे कसं झालं हे कसं सोडतंय अंग. हा तसं हे हाताने फोडतोय.
हा तसं हे नाही तसं ह्यानी फुटलं. नाही सोडलंय. ह्याचं पण बिया वगैरे खाऊ शकतो, पण ह्याच्यामध्ये दिसतंय की ते मँगो वाला फ्लेवर आहे त्याच्यामध्ये एक हम्म. वेगळा क्लोज टू हम्म. मँगो. हम्म. म्हणून मी बोललो ना तो मँगो सारखाच दिसतोय. हम्म. हा बघा मँगो सारखाच दिसतोय हम्म. पिकल्यावर. फुल बघून असं वाटत नाही पण फुल फ्लेवरफुल आहे यार. हा खूपच भारी आहे. डायरेक्ट पूर्ण तोंडामध्ये असं आता फ्लेवर बोल वर्थ आहे ना? कधीतरी लाईफ मध्ये खाल्लंच मी एकच स्पून नंतर माझा टॉन्सिल ओरडेल. माझ्या डोळ्यातनं पाणी येतं एवढं आंबट आहे. बट खायला मजा येते. मजा हो. येते. हे जास्त आवडलं. काय हे हा, म्हणजे हा, ते हो. कधी आंबट खायची इच्छा आली ना ह्याचा ना फ्लेवर जो आहे ना तो असा पप्पा आले स्टेबल की हे सटल फोडूया. हे डोहा जेवणाला तुम्ही बायकोला देऊ शकता. आहे. आंबट. तिला हा जर तिला हा, मला ऍक्च्युली जर फोडायचं कोण आहे. प्रेग्नेंट बाई असेल आणि तुम्ही हा व्हिडिओ बघायचा छोटा असेल आणि आहे तुम्हाला बघ. आंबट खायची इच्छा झाली असेल तर तर हा- एकदा हे खाऊन बघा. मला असं वाटतं की हा गोड लागतो. मी ऐकले व्हिडिओ. नाही कच्चा खाऊन बघा मग, पण एवढी मजा येईल ना खायला. खूपच मजा येईल. खूप म्हणजे आता मला असं वाटतं की आपण लिचीकडे वळलो हा हा आता लिचीकडे. रांगुटान रामबुटान सगळ्यांना एक एक दे. असे केस केस आहेत. हे म्हणजे सगळ्यात जास्त विचित्र दिसणार आहे. तुम्हाला हे पण जवळ दाखव. हे बघा म्हणजे हे असं बघून तर मी भीती वाटते मला खायला. म्हणजे हे अख्खं पाकिट जर तुम्ही बघितलं ना हे तरी जीवजंतू दिसतात बघा ना. कुठले तरी किडे बिडे वाटतात. बॅक्टेरिया. बॅक्टेरिया हा Live ऍक्च्युली. bacteria. लिचीचा सुगंध आहे. लिची मला खूप आवडतं. माझा कुठून तरी फेवरेट. फुटलं पाणी लीक होतंय माझ्या लिची मधून. ये चाकू दे मेरे को. असं ठेव ना. भाई लिची सारखंच आहे. सेम लिची काहीच फरक नाही. सेम लिची सारखं दिसतंय. मजा येईल खायला. हे थांब सगळ्यांनी एक साथ हा खाऊया. एक साथ एक साथ. वास थोडा वेगळा लिची सारखा नाही. दुसरं घे. हे घे तू ते दे. हा. लिचीसारखंच वाटतंय. डायरेक्ट कोंबायचं. नाही ह्याच्यासारखं आहे ताडगोळा. ताडगोळासारखा आहे. करेक्ट ताडगोळ्यासारखं करेक्ट. वास आहे. बिटवीन ताडगोळा आणि लिची. वन 1 2 3. ताडगोळा ताडगोळा आणि लिची मिक्स. ताडगोळा आणि लिची पण मला खूप आवडली. मला पण आवडलं भाई. बट ह्याचा कन्सिस्टन्सी जास्त बेटर आहे. वाव. ताडगोळा आणि लिची. लिची मध्ये कसं खाऊन मन नाही भरत कारण की त्याला मांस कमी असतं. ह्याला भरभरून आहे. पण याच्या ना आता पण- बियाच्या वरचं ना ते त्याला चिटकून राहतंय. हम्म. बियांच्या वरचं मग ते मध्ये येत आहे. हे सगळे रिफ्रेशिंग आहेत. हो. हम्म. कोणी असं डल नव्हता. हा पण लिची पेक्षा जास्त रिफ्रेशिंग हम्म, वाटला. हम्म. मस्त आहे हा आयटम. पैसे पण तेवढेच रिफ्रेशिंग आहेत की लोकांचे डोळे डायरेक्ट रिफ्रेश होतो ना अकाउंट. पहिले 10,000 रिफ्रेश 1,500. मी 25 ग्राम वगैरे मागवले. किलो किलो गेलं ना तर 2-3 हजारचा एक फळ होता. हे जे आहे ना. एक पपाया टाइप होता तो 12,000ला होता. हा 12,500चा. आणि ते तुम्ही बघितलं असेल काय त्याचं नाव. आउट ऑफ स्टॉक होता. लकीली नाही तर मी मागवला. मी पण मागवला असता. बी चिटकली. हा. बस तो एकच बीचा मला इश्यू आहे. असं- बिया खाऊ नाही सकट शकत. खाल्लं. हा, ते हे? मी पण तसंच खाल्लं. कपची जाडजाड आहे. कपची सकट खाल्लं. टोचते पण. नाही मी पण खाल्लं कपची सकट. आता लग्न झालं ना ती रांटी झाली आता माझ्या. आता ह्याच्यानंतर मला हे. हे खूप ट्राय कर. ह्याच्यानंतर मी दुसरी ऑर्डर मागवली. हा. ह्याला बोलतात मँगो स्टीम. मँगो स्टीम. मँगो स्टीम तर कापायचं गोल गोल गोल, मँगो गोल. स्टीम. आणि मग असं त्याच्यातनं फळ आहे. 4 बिया निघतील बघ. व्हिडिओ चालू आहे ना. हो. आता हे आम्ही फोडल्यानंतर 4 तुमचा बिया भाऊ परत तुमच्याकडे येईल कारण ह्या दोघांना खाण्यातून फुरसत नाही भेटत आहे. हे तिकडेच गरम करत बसले आपली गाडी. मी येणार तुम्हाला. मी मग ए, ए, 4 ए, बिया. मी बोलले ए, ना 4 ए. बिया. किती भारी दिसतंय बघ हे. हा लसूण सारखं दिसतंय. मँगो ए, स्टीम मध्ये लसूण नाही कोकम पण असंच असतं. हा कोकम हे पण. खायला ना मला असं वाटतं की ह्याच्यासारखं असेल जॅकफ्रूट सारखं. जॅकफ्रूट नाही हे मला दे. सीताफळ. कसं सीताफळ अरे सीताफळ. हा सीताफळ. हे मला दे. ते जरा पिकलं हे नाही. बघ हे बघितलं का खाली जाणलं. आता बोल ना हे बहिणीला. जरा कडक नाही. चल एवढी. हे बघा हे फोडल्यानंतर आतमध्ये ही जे लसूण लसूण बोलते ना हे असं दिसते आतून. हे पण भारी वाटतंय दिसायला. मजा येते बघून. आणि माझं एक फोड दाखव. एक फोड. काय हे तोडायला कार्पेंटरला बोलवावं लागेल. हा ते थोडस हार्ड आहे. चक्का चक्का. हा बघा एक फोड. थोडस ह्याचा प्रॉब्लेम आहे. लसूण गुळगुळीत आहे थोडं. हा चल हा. एक. हे दोन घे घे हे खा. हा एक 1 दुई. 2 3. हम्म कधीच नाही खाल्लं. नेवर. सावर व्हर्जन ऑफ सीताफळ. मी कधीच नाही खाल्लंय टेस्ट. सीताफळ पेक्षा जरा आंबट आहे. नाही पण ही चव खूप रॅन्डम चव आहे. हे पांढरं आतमध्ये जेवढं होतं ना अख्खं खायचंय. हे मला दे ना एक. बी नाहीये त्याच्यात. हा, मी खा, खा, खा. हे रे घे, हे घे. Enjoy रे. अरे हे घे हे घे. अरे हे घे मी 2-3 खाल्ले. अरे हे घे मस्त मोठा पीस आहे. मस्त आहे पण हे पण.
छान आहे पण छान आहे, but युनिक मला आहे आवडलं पण नाही. आवडलं नाही असं म्हणजे एवढं पीच बीच खाल्ल्यावरती हे नाही आवडलं. हा, ते जाऊ दे. एक खराब आम्हाला कदाचित मिळालं हे बघा तुम्हाला दाखवतो त्याच्यातून हळदीचं ह्याच्यावर खूप हे झालं हे बघा. हे बघा असं सगळं निघाले. आता माहित नाही मला हे खायचं वाला आयटम पण हे बघून तरी वाटत नाही खाण्यासारखं आहे म्हणून हे आम्ही फोटो टाकणार आहे नको. त्यांना. हा हे टाकून दे. हे काढू ना. मँगो स्टीन चांगलं आहे पण जेवढं ते व्हाईट वाला होतं ना सगळं खाण्याचा आयटम आहे तो. हा, सगळं खाण्याचं पण जर चांगलं फळ मिळालं तर हा आणि वेगळीच चाल म्हणजे हो. कधी खाल्ल्यासारखी नाहीये. हो. ओके. Moving आता on to- शेवटचं ह्याला म्हणतात ककाओ. ह्याच्या बियांने बनतो कोको पावडर चॉकलेट. हा सो हा फळ आता आपल्याला कापायचा आहे तर मला असं वाटतं की आपण एक कोयता काम ना करूया. कोयता. नाही. सगळे प्लेट बीट साफ करून झालेले आहेत. आता आमचं हे कापायचा टाइम आलाय रिअल टाइम नाव. आता हा कारण ह्याचं मला तर पहिले वाटतच उभं नव्हतं हे कापतात की कसं असंच कापतात ना. जवळ दाखव ना. हा, हा, कोको. हा हे तुम्हाला जवळ काव, कोकाव, काय? ककाव. काकाव. काकाव का काय माहित नाही काय आहे. पण हे असं काहीतरी फळ आहे बाई. डेंजर भारी आहे दिसतंय आणि ना? हे असं हे तो असं फेकून मारण्याचा आयटम वाटतोय. म्हणजे हे फळ आहे असं जर मी जंगली माणूस असतो आणि मी जंगलात फिरत असतो तर हे खायचा विचार नसता केला मी कधी बघून. नाही केलं असतं तिकडे काय खायला मिळालं नसतं तेव्हा. पडणार तू. ठेवायचंय गोल. नाही होते ते नाही हलतच नाही. हे असं पण नाही होत. नारळ. एक कच्च आहे. हे पूर्णच कच्च आहे. फोटो काढ. ओ माय गॉड. यू. कच्चा वास आहे. ड्राय कोको पावडर सारखा वास येतोय. फोटो काढ. खोबऱ्याचा वास आहे. चल एक खाऊन तर बघू कच्चं तर कच्चं बाय काय होणार आहे. नाही, पण आधी फोटो काढा ना म्हणजे त्यांना दाखवता येईल. हे बघा ही जी बी आहे ना हे बघा हे आता नाही फोडलं म्हणा. मी चुकून तर ही जी बी आहे ना हे जी कोको बी असतं काय माहित काहीतरी बोलतो त्याला खूप स्लशी हा. स्लाइमी टाइप असतात ते. स्लायमी टेक्स्चर असतं याचं. खाऊन बघ. बघू बघू बघू. मग इथे सारखं हे घे हे घे. सारखं येतो असं. सीताफळ कधी कधी कच्च असतं माहितीये हा. तसं लागतंय. हे घे. गोड आहे आणि ओ. हे ना कच्च आहे. मी व्हिडिओ मध्ये मी जुन्या टायमाला एकदा बघितलेलं की हे ना फुल सीताफळ टाईप असं लिबलिबीत होतं. लिपलिपीत जसं मँगो स्टीन खाल्लं. कच्चं आहे बोलायचं. ओके नॉट बॅड पण ह्याचं मास तेवढं नाही काय ना हे आजूबाजूचं जे पांढरं आहे ते खाता येत नाही कारण ते खूप कच्चं आहे. कच्च आहे. तर मला वाटतं ही बी सोडून जेवढं पण आतमध्ये मटेरियल ते खायचं असतं. आपल्यावर पिकणार संपलंय. आपल्याला खावंच लागेल. पण हे कसं कळतं की पिकलंय. हा ना. थोडं फणस कसा दाबला की काय आलं? बी खाऊन बघ ना मस्त आहे. तू केलं. मला असं वाटतं ह्याच्या बिया तरी ठेवूया मिक्सरला लावून कोको पावडर होईल. आणि काय करायचं चॉकलेट, चांगलं हॉट दुधात चॉकलेट. दिवाळीला hot अंगाला लावूया chocolate? सकाळी उठणं म्हणून. हॉट चॉकलेट. हॉट चॉकलेट. मला नाही आवडलं. काय? नाही काय टेस्टच नाही कळली मला ऍक्च्युली. मला पण नाही कळाली म्हणून मी खात सुटलोय पण काय कळत नाही. इमॅजिन केलेलं की जरासं असेल ते. अरे यार परत बी खाल्ली यार. हे बघ हे असं साल तरी काढा. तिसऱ्यांदा बी खातोय मी पण त्यांनी त्यांनी दगा कसं नाही केलं. दिलं पाहिजे होतं यार. आणि आता प्रॉब्लेम असा आहे की उघडल्यानंतर हे परत आम्हाला पिकणार पिकवणार नाहीच आहे. जर 8,500 रुपये पीच वर घालवले असते ना तरी काय प्रॉब्लेम नसता. एवढं अमेझिंग होतं पीच. हे पिकल्यानंतर ना कस्टर्ड ऍपल सीताफळ सारखंच हा. लागणार. बरोबर. जळलं तो वास. नेहमी इकडनं देतो. आंबट गोड आहे आंबट गोड आहे. पण कसं माहितीये का ते सुक आहे म्हणून. पिकल्यावर चांगलं लागतं कारण की मी खाते म्हणजे चांगलं लागतंय. हम्म. आणि हा फळ कितीचा माहिती हा एकच 2,000 3,500 हा 3,500 पिकलेला तरी पाठवायचा यार काय करतात हे असं. हा जरासा स्कॅम झाला कारण की जर ती लोक देतायत आणि ती लोक बोलले की पैसे एवढे आपण देतो फ्रुट्स पण म्हणून द्यायला विकतायत तर पाहिजे. त्यांनी हे केलं पाहिजे होतं. सांगायला- राईट वाले ठेवले हा पाहिजे. वरती ऍटलीस्ट लिहायला पाहिजे. तर मित्रांनो यातलं तुम्हाला काही खायचं असेल तर मी ती लिंक टाकते तुम्ही ते चेक करू शकतात. बाकी सर्वात जास्त मला मजा आली खायला ते आहे हे आणि पीच. येस हे दोन फळं ना होतं बाकी सगळं चांगलं होतं फक्त ते एक खूपच टोमॅटो वालं हे पण ना ती भाजी होती. हे पण चांगलं होतं ते टोमॅटो वाली मला तरी वाटतं भाजी होती बाकी काय नका नाही. खाऊ. पण बाकी खूप अमेझिंग होतं. पॅशन फ्रूट आणि हे ग्रँडिला आहे ते मस्ट ट्राय आहे. खूप खूप. टेस्टी आहे. पीच पण मस्तच होतं. सो हेच होतं आजचा व्हिडिओ. विचार केला की जरा बघूया ट्राय करूया तुम्हाला पण शेअर करतो की कसं कोणता फळ लागतोय आणि इट्स अन एक्सपिरियन्स. येस आणि नॉर्मल फळांपेक्षा वेगळी फळ आहेत युनिक फळ आहेत.
कधीतरी टेस्ट करायला मिळाली म्हणून मजा येईल म्हणजे- एक्सपिरियन्स मध्ये मजा येईल. एव्हरी मंथ मी 8,500 रुपये खर्च नाही करणार, पण कधीतरी मन केलं ना हा. तर पीस तर 100% मागवेन मी. हो. आणि आता नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही कुठे गेलो किंवा कुठे फळ असं दिसलं तर आम्हाला माहितीये काय खायचं काय नाहीये. येस, तर गुड. येस, दॅट वॉज ऑल फॉर दिस व्हिडिओ. लवकर लवकर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि सांगा तुम्ही आम्हाला की तुम्ही यातला कोणता फळ खाल्लाय का. हम्म. तू काय आणि- खातोय? लिची खातोय? रामबुतान. आणि होय ह्याचं शेल नाही निघत आहे, बरं सांगितलं साला तुम्हाला, निघालं. तर गाईज जर तुम्हाला पण अशी कुठली फळं असतील किंवा काय पण फूड आयटम जर एक्झॉटिक आणि तुम्ही खाल्लाय किंवा एक्झॉटिक पण नाही किंवा असा रेअर जो तुमच्या इथेच मिळतो आणि बाकीकडे नाही बघितलं तुम्ही, तर खाली कॉमेंट मध्ये सांगा, येस. आम्ही नक्की ट्राय करू आणि त्याची व्हिडिओ बनवू. बाय. बाय. चला आता पप्पांना देऊया.